कुपवाड ड्रेनेज योजना पूर्ण झाल्याशिवाय घरपट्टी वाढ करू नये, अन्यथा मनपासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी दिला आहे. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी करण्यात आलेली घरपट्टी वाढ ही अन्यायकारक असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. महापालिका स्थापन होऊन जवळपास 25 वर्ष पूर्ण झाली, पण नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेचं काम पूर्ण होण्यास किती कालावधी माहीत नाही, पण आतापासूनच त्यासाठी करवाढ नको योजना कार्यान्वित झाल्यानंतर त्यासाठी करवाढ देण्यास नागरिकांची हरकत नाही. मात्र आता करवाढ नको याबाबत आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडावा, अन्यथा महापालिकेसमोर उपोषण करण्यात येईल असं गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यावेळी अजित दुधाळ, अकराम कोळेकर, अनिकेत अभंगे उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपायुक्त म्हणजे देशमुख साहेब यांनी सोमवारी 20 तारखेला पत्रकार परिषद घेऊन वाढीव घरपट्टी ही कशी बरोबर आहे हे त्यांनी मांडण्याचा केविलवाना प्रयत्न केला. पण आज सांगली मिरज कुपवाड महापालिका होऊन 25 वर्ष होत आली, पण कोणती सेवा सुविधा न देता भरमसाठ घरपट्टी वाढ हे महापालिकेने केलेली आहे. त्याचबरोबर मुळात बघायला गेलं तर कार्पेट एरियाची मापं घ्यायला पाहिजे होती, पण बिल्टअप एरियाची मापं घेऊन वाढीव मापं ही प्रत्येकाला लावले गेलेले. त्याचप्रमाणे नागरिकांनी ऊन, वारा, पाऊस यापासून बचत होण्यासाठी, त्यापासून हे होण्यासाठी जी शेड मारलेले आहेत त्यालाही घरपट्टी आकारण्यात आलेली आहे, किंवा खुले भूखंड जे आहेत खुल्या भूखंडाने घरपट्टी आकारले गेलेले आहे. खुल्या भूखंडाबद्दल आमचं काही दुमत नाही, त्याला आम्ही शेत सारावून पैसे भरू, पण त्याला सुद्धा 9 प्रकारचे टॅक्स लावलेले आहेत. ही अत्यंत चुकीची बाब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलनिसारचं कुपवाडचं काम हे आत्ता चालू झालेलं आहे. याला पूर्ण व्हायला 3 वर्ष लागतील का 4 वर्ष लागतील सांगता येत नाही, कारण 2010-11 मध्ये चालू केलेलं सांगली ड्रेनेज योजनेचं काम आज 10 वर्ष झाली तर अजून पूर्ण झालेलं नाही. ज्या वेळेला ती योजना पूर्ण होईल त्यावेळेला ती घरपट्टी आकारण्यात यावी असं आमचं ठाम मत आहे. याबाबत आम्ही आदरणीय पालकमंत्री, आदरणीय सुधीरदादा गाडगीळ, आदरणीय आमदार सुरेश खडे यांना पत्र दिलेलं आहे, आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे. या गोष्टीवरती तुम्ही निर्णय घ्यावा. आयुक्तांच्या हातात नसेल तर विधानसभेमध्ये हा तारांकित प्रश्न मांडून सांगलीच्या नागरिकांना, मिरजेच्या नागरिकांना न्याय द्यावा. अथवा असं नाही झालं तर विधानसभे झाल्यानंतर आम्ही लाक्षणिक उपोषण करू, एवढे मी या निमित्त सांगू इच्छितो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.